प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे। या किल्ल्याला साहसी किल्ला म्हणून देखील ओळखले जाते, कारण या किल्ल्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जोडला आहे। प्रतापगड हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील वीर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 मध्ये बांधला। प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहादुरीचा आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाचा साक्षीदार आहे। याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या मध्ये आणि अफजल खानामध्ये लढाई झाली होती आणि हा किल्ला समुद्री सपाटीपासून 1000 मीटर उंच बांधला आहे। प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानामधील लढाई ही एक शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाची लढाई होती। छत्रपती शिवाजी महाराजांना टक्कर देण्यासाठी कोणाला पाठवावे याचा विचार बडी बेगम करत होती आणि तिने असा विचार केला की शिवाजी राजांचा समाचार सरदार अफजल खान चांगल्या प्रकारे घेऊ शकेल, कारण अफजल खान हा 1649 मध्ये वाई प्रांताचा सुभेदार होता। त्यामुळे त्याला शिवाजी महाराजांच्या राज्याला लागून आणि जावळीजवळ होता। त्यामुळे अफजल खानाला जावळीच्या सर्व राजकारणाचा अंदाज होता, तसेच या प्रांतातील सर्व वतनदाराशी त्याची चांगली ओळख होती। शिवाजी महाराजांची बंदोबस्त करण्याची मोहीम त्याच्याकडे देण्यात आल्यानंतर त्याला आपल्या सोबत काही निवडक सैन्य घेतले। त्यामध्ये सय्यद बंडा, याकूत खान, फजल खान आणि अंबर खान हे प्रमुख होते आणि मराठे सरदार प्रतापराव मोरे आणि पिलाजी मोहिते हे देखील होते। आणि तो प्रतापगडापर्यंत येणाऱ्या सर्व गावांची तसेच मंदिरे उद्ध्वस्त करत होता। तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला एक दूत पाठवून देऊन आपण त्याला घाबरलो आहोत असे दाखवले आणि युद्ध करण्याऐवजी आपण समझोत्याने आपले प्रश्न सोडवावे असे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला सांगितले। आणि 10 नोव्हेंबर 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानामध्ये युद्ध झाले होते आणि या किल्ल्यावरच शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारले होते। त्याचबरोबर इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांबरोबर झालेल्या तिसऱ्या मराठा युद्धांमध्ये मराठ्यांचे खूप नुकसान झाले होते आणि त्यांना हा किल्ला देखील गमावावा लागला होता।